नमस्कार। राज्य सरकारनं नुकतीच शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे, पण या घोषणेनंतर आता शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत। ही कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे असं थेट वक्तव्य करत त्यांनी सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। मग नेमकं प्रकरण काय आहे? सरकारनं कोणती कर्जमाफी जाहीर केली आणि राजू शेट्टी एवढे आक्रमक का झालेत? पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली। सरकारनं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे। या योजनेनुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे। म्हणजेच ज्यांचं कर्ज या कालावधीपर्यंत बाकी आहे आणि ज्यांची थकबाकी 2 लाख रुपयांपर्यंत आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळू शकतो। यासोबतच सरकारकडून आणखी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे। जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करत आहेत त्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ देण्याची तरतूद देखील करण्यात आली आहे। सरकारच्या मते या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळू शकतो। मात्र राजू शेट्टी यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की सरकारनं जाहीर केलेली ही कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी अपुरी आहे। त्यांच्या मते ही कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे। राजू शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार काही महिन्यांपूर्वी शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या चर्चेत पूर्ण कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित झाला होता। त्यावेळी शेतकऱ्यांना मोठ्या दिलाशाचे संकेत देण्यात आले होते। मात्र आता जाहीर केलेल्या योजनेत फक्त 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची मर्यादा ठेवण्यात आली आहे। राजू शेट्टी यांनी असा दावा केलाय की राज्यातील अनेक शेतकऱ्यांचं पीक कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त असतं। अनेक प्रकरणांमध्ये कर्जाची रक्कम 3 ते 4 लाख रुपयांपर्यंत जाते। अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना उर्वरित रक्कम आधी भरावी लागेल, त्यानंतरच कर्जमाफीचा फायदा मिळू शकतो। यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना प्रत्यक्षात किती उपयोगाची ठरणार हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। राजू शेट्टी यांनी असा सवालही उपस्थित केलाय की आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी जर कर्जाची उर्वरित रक्कम भरू शकत नसेल तर त्याला या योजनेचा फायदा कसा मिळणार? त्यामुळे ही कर्जमाफी खरोखर शेतकऱ्यांसाठी आहे की बँकांच्या अटी पूर्ण करण्यासाठी आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन रक्कम देण्याची तरतूद करण्यात आली आहे। सरकारचा दावा आहे की या निर्णयामुळे प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही न्याय मिळेल। मात्र या निर्णयानंतर शेतकरी संघटना आणि सरकार यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।